आपण जव्हार ते रामखिंड या रस्त्याच्या मध्यभागी साकूरच्या पाठीमागे आहोत। तुम्ही जर इथं पाहिलं तर इथं जी मोरी आहे त्या मोरीवरती रस्ताच नाही। हा संपूर्ण जो खड्डा आहे हा संपूर्ण खड्ड्याचा भाग इथून गाडी येण्या जाण्यासाठी अगदी खड्ड्यातून प्रवास करावा लागतो। जर एखादी छोटी गाडी समजा मोटरसायकल जायची असेल तर याच्यातूनच जावं लागेल। जर ही मोरी तुडुंब भरली तर येण्या जाण्यासाठी रस्ता दिसत नाही। जर मोठ्या गाड्या आल्या तर मोठ्या गाड्या प्रवास करायला एवढा अवघड परिसर आहे। आता तुम्ही पाहू शकता फोर व्हीलर जात असताना मोठी गाडी जात असतानाही किती त्रास होतो। याच रस्त्याने बससुद्धा प्रवास करते। मी प्रश्न असा विचारतोय की एखादी घटना एखादी दुर्घटना झाल्याच्या नंतर प्रशासन जाग येईल का? आता पावसाचं प्रमाण सध्या जव्हारमध्ये कमी आहे आणि म्हणून या प्रसंगी प्रशासनानं शासनानं तात्काळ या रस्त्याची या खड्ड्याची दखल घ्यावी। साकूर आणि जव्हार येण्या जाण्याकरता हा मुख्य रस्ता आहे आणि म्हणून या रस्त्याच्या आपण दुरावस्था पाहत असताना खरं तर अजूनपर्यंत या ठिकाणी दुर्घटना घडलेली नाही आणि म्हणून प्रशासनानं या रस्त्याची या मोरीची तात्काळ दखल घ्यावी आणि हा रस्ता ही मोरी इथला खड्डा तात्काळ दुरुस्त करावा अशी आसपासच्या ग्रामस्थांकडून मागणी होत आहे। धन्यवाद। जव्हार साकूर मुख्य मार्गावरील धानोशी गावाच्या पुढे मोरीवर पडलेला मोठा खड्डा वाहन चालक आणि प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे। पावसामुळे मोरीवरील रस्त्याचा काही भाग वाहून गेल्याने या ठिकाणी मोठा भगदाडासारखी अवस्था निर्माण झाली आहे। दररोज याच खड्ड्यातून वाहनांना वाट काढावी लागत आहे, त्यामुळे एखाद्या क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। जव्हार साकूर हा परिसरातील महत्त्वाचा दळण वळणाचा मार्ग असून या रस्त्यावरून दिवसभर दुचाकी, चारचाकी, मालवाहू वाहने तसेच नियमित एसटी बसची वाहतूक सुरू असते। त्यामुळे मोरीवरील खड्ड्यांमुळे वाहतुकीला मोठा धोका निर्माण झाला आहे। विशिष्ट समोरून वाहन येत असताना खड्डा चुकवताना चालकाची मोठी कसरत होत आहे। साकूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने आजारी नागरिक, गर्भवती महिला आणि आपत्कालीन रुग्णांना घेऊन जाणाऱ्या वाहनांचीही या मार्गावर मोठी वर्दळ असते। मात्र मोरीवरील खड्ड्यातून वाहन जाताना वाहनाला जोरदार धक्का बसत असल्याने रुग्णांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे ग्रामस्थ सांगतात। आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला वेळेत आरोग्य केंद्रात पोहोचवणे महत्त्वाचे असताना रस्त्याची ही अवस्था अडथळा ठरत आहे। पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साचल्यामुळे त्याची खोली आणि रुंदी वाहन चालकांना स्पष्टपणे दिसत नाही। परिणामी दुचाकी स्वारांचा तोल जाणे, वाहन खड्ड्यात आदळणे किंवा समोरून येणाऱ्या वाहनाला चुकवताना अपघात होण्याचा धोका वाढला आहे। रात्रीच्या वेळी हा धोका आणखी गंभीर होतो। या मार्गाला सध्या या ठिकाणी ठोस पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्याने नागरिकांना नाईलाजाने यास धोकादायक मार्गाचा वापर करावा लागत आहे। त्यामुळे प्रशासनाने केवळ खड्डा मातीने बुंजवण्याऐवजी मोरीची पाहणी करून तिची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। सध्या पावसाचा जोर तुलनेने कमी असताना प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन खड्डा बुंजवावा, मोरी मजबूत करावी आणि रस्ता वाहतुकीस सुरक्षित करावा अशी मागणी होत आहे। आता प्रश्न एवढाच आहे की प्रशासन हा खड्डा अपघात होण्याआधी बुंजवणार की एखाद्या निष्पापाचा जीव गेल्यानंतर त्यावर डांबर टाकणार? रस्त्याची दुरुस्ती ही नागरिकांची मागणी नसून त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे। त्यामुळे दुर्घटना झाल्यावरच पंचनामा करण्यापेक्षा दुर्घटना होण्याआधी उपाययोजना करणेच प्रशासनासाठी खरे कर्तव्य ठरेल। न्यूज पोलीस रिपोर्टर ईश्वर मुकणे, जव्हार। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।